मित्रांनो आपण बघू शकताय हे आहे आंबे लागलेले आहेत। आज तारीख आहे 17 ऑगस्ट आणि आज हा व्हिडिओ शूट करत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघणार आहोत आज सदाबहार आंबा या व्हरायटीबद्दल, याचे लागवड का करावी, कोणती व्हरायटी लावावी, डिटेलमध्ये आपण माहिती देणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि आणखीन काही फळाचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता। तर शेतकरी मित्रांनो, ही जी जात आहे ही आहे थायलंडची काटीमोन मँगो, जो की सदाबहारमध्ये येतो। म्हणजे सदाबहारमधली ही सगळ्यात बेस्ट व्हरायटी आहे। तर ही बेस्ट का आहे तर तुम्हाला आता बघा, इथं फळं लागलेले आहेत बघा। हे झाड आहे, 3 वर्ष झालेले आहेत याला कंप्लीट आता, आणि याला सुद्धा बघा अजून सुद्धा फुलावर निघत आहे। बरेचसे फुलं जी आहेत पाण्यामुळे गळालेली आहे, कारण पाऊस खूप चालू आहे। तुमच्याकडे पण चालू असलाच, हे बघा इथं बघू शकताय नवीन मोहर येतोय। तर हे वैशिष्ट्य आहे हे जातीचं, कारण ही ऑल टाईम म्हटलं की बरेच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की हे वर्षातून 2दा फळ देणार, तर नाही मित्रांनो। ही जी व्हरायटी आहे ही सगळ्यात बेस्ट का म्हणतो तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, सध्या आता बघा छोटे छोटे बघू शकता, छोटे छोटे आंबे लागलेले आहेत आणि फुले आहेत। तर अशा प्रकारे ह्या एकाच झाडावरती तुम्हाला फुलावस्था, फळावस्था, मोठाली फळं बघा। आता ही फळं नेमकी सेटिंग झालेली आहे बघा, अजून छोटीच आहेत। हे बघा याच एकाच झाडावरती बघा हे छोटे छोटे फळं लागलेली आहेत आणि इकडं मोठे फळं आहेत बघा। आणि आंब्याचा शेप पण बघा तुम्ही, शायनिंग बघा आंब्याची, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये। हे बघा शायनिंग किती जबरदस्त आहे। आणि बघा ओपन स्पेसमध्ये याला फवारणी नाही आहे, कारण सेटिंग झाली तोपासून पाऊसच सुरू आहे, ठीक आहे। तर तरीसुद्धा आपण याच्यावर एकही फवारणी घेतलेली नाही आहे। तरी तुम्ही बघू शकता या आंब्याची क्वालिटी, आणि खाण्यासाठी तर एवढा गोड आहे ना की तुमचं केशर आंब्यासारखंच गोड आहे पिकल्यानंतर। आणि जर कच्ची कैरी जर खात असाल तरीसुद्धा हा गोड आहे, आंबट नाही। कच्च्या कैरी खाण्यासाठी चांगला आहे, जसं की आपला पेवंदी आंबा आपल्याला तोतापुरी असतो त्यासारखाच गोड